आणि महत्त्वाची बातमी, पैशांच्या बंडलचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता महेंद्र दळवींकडनं अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। जुन्या व्हिडिओमधील फोटो मॉर्फ केल्याचा महेंद्र दळवींनी दावा केलेला आहे। त्याचबरोबर तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्या व्हिडिओमधून जनतेचे आभार मानले होते। त्याच व्हिडिओमधला हा फोटो मॉर्फ करण्यात आला असं दळवींनी म्हटलंय। आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग गोवा मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं। आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बघा, हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो। ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत। हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो। तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना। तर दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनील तटकरेंनी केली आहे। राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं असा टोला तटकरेंनी लगावला। तर तटकरे राजकारणातले मोठे संत, त्यांची महती माहिती आहे असा टोला महेंद्र दळवी यांनी लगावलाय। ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात। तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलं आहे त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दल तर सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमा लावतात ती ताबडतोब लावली जावी। गोष्ट जर त्यांनी चौकशी मागितली असेल, कारण आक्षेपार्ह त्यांच्यावरती आम्ही काल बोललोय आणि जे सत्य आहे, कारण तो जो फोटो त्यांनी व्हायरल झाला आहे तो त्याच बाईटमधला फोटो आहे आणि म्हणून एकंदर झालेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टोकाचे झाले। त्याचा राग त्याग व्यक्त करून कुठेतरी शिंदे गटाला किंवा आम्हाला बदनाम करायचं हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी मगाशी माझ्यावरती काहीतरी बोलले। आता ते महाराष्ट्राचे राजकारणाचे खूप मोठे संत आहेत तटकरे साहेब, तेव्हा त्यांची महती आपल्याला नक्की माहिती आहे, त्यांचे झालेले प्रकार माहिती आहे आपल्याला। अजून जखमा काय माटलेले नाही आहेत, चालू आहेत, कधीतरी उफळून आली की त्यांना कळेल। सुनील तटकरे यांचं वक्तव्य मी बघितलं आता सकाळीच, व्हिडिओ मी प्रसिद्ध केला, तो राष्ट्रीय एकात्मतेवर घाला आहे आणि जर असा घाला अंबादास दानवे राष्ट्रीय एकात्मतेवर टाकत असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात। खरं तर केंद्राने आणि राज्याने कोणती तरी तपास यंत्रणा लावून या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे आणि अशा यंत्रणा तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। या भूमिकेचं मी स्वागत करतो। आमदार भरत गोगावले यांचा पैशांसोबतचा फोटो दाखवत शेकापच्या चित्रलेखा पाटलांनी आरोप केलाय। हे कमिशनचे पैसे आहेत का असा सवालही त्यांनी केला। गोगावले आणि महेंद्र दळवींच्या खात्यांची सखोल चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। यावर आमच्याकडे एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं असं उत्तर गोगावलेंनी दिलं आहे। मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना, या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। दाखवतायत त्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही दिसतायत असं दिसत नाहीये। काय नेमकं तुम्हाला याच्या संदर्भात वाटतंय? अजून आम्हाला त्यातलं काय कळलेलं नाही। नेमकं जे काय दाखवतोय, जे काय क्लिप फिरते, चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे। तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही। माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं। आम्ही नावाने सेट होतो, पैशाने सेट नाही आहे। तर कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद असं सुमय्यांनी म्हटलं। महापौरपद मिळालं तर कॉलर टाईट होईल म्हणणाऱ्यांना आवरा असं देखील सुमय्या म्हणाले। अशा नेत्यांना आवरण्याची मुख्यमंत्र्यांकडे तरी मागणी केली आहे। मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सुमय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे।
भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे, तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। महापौरासाठी भाजप लढत नाही. भाजपतले जे नेते महापौर त्यांना पण मी सांगितलं, मुख्यमंत्री का यांना आवरा, कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद. कोविडच्या काळात पण ठाकरे सेना कोविड मधून कमाई करत होती. 40,000 रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते. खिचडीची कमाई मुंबई जे 25 वर्षात ठाकरे सेनेने, उद्धव ठाकरे सेनेने लूटमार केली आहे, डकैती केली आहे, त्या मुंबईला गरिमामयी मुंबई बनवणार. विधानसभेमध्ये जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा. जयंत पाटलांनी फडणवीसांसह शिंदेंनाही टोला लगावला. तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो असं उत्तर देसाईंनी दिलं. लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी शिंदेंना टोला लगावलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आलं, पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता 2 नंबरला गेले असा टोला जयंत पाटलांनी लगावला. आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना. बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल, तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. हे आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो. लाडक्या बहिणींचं अनुदान 2100 रुपये करणार का असा सवाल पटोलेंनी केला. त्यावर योग्य वेळी 2100 रुपये देणार असं उत्तर शिंदेने दिलं. या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. बघ, अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना. योग्य वेळी देणार. सांगोल्यातनं नगर परिषदेच्या उर्वरित 2 जागांसाठी भाजप शिवसेनेची अखेर युती झाली. शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकारानं उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही जागांवर आता बिनविरोध विजय झाला. भाजपच्या सुजाता केदार आणि शिवसेनेच्या राणी माने यांचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे आता सांगोल्यात 20 तारखेला मतदान होणार नाहीये. सुजाता केदार या बिनविरोध निवडून आल्या. आम्ही एक सेनेला आणि एक भाजपला जागा घेऊन कालच्या निवडणुकीत भाजप सेनेची दरी निर्माण झाली होती ती पुन्हा भरून काढली आणि यापुढे हे दोन्ही पक्ष एकजुटीनं काम करणार याची आम्ही ग्वाही देतो. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुती आणि आम्ही शक्यतो शेतकरी कामगार पक्षाबरोबर आघाडी करून येणाऱ्या निवडणूक लढवण्याचा प्रयत्न